मुंबई पालिकेची जलागार देयके आणि संकलन प्रणाली 9 एप्रिल ते 15 एप्रिल पर्यंत बंद राहणार। परिणामी नागरिकांना ऑनलाईन आणि ऑफलाईन जलदेयके भरता येणार नाही। जलआकार प्रणालीच्या सुधारणेचे काम सुरू। मुंबईच्या सायन रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांसह 5 डॉक्टरांना मानवी हक्क आयोगाची नोटीस। सोलापूरमधील गंभीर रुग्णाला दाखल करून घेण्यास विलंब केल्याचा डॉक्टरांवर ठपका। नवी मुंबईत उद्या दिवसभर पाणी पुरवठा बंद। मोरबे जलवाहिनीवर होणाऱ्या गळतीच्या दुरुस्तीचं काम होणार। उद्या सकाळी 10 ते रात्री 12 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद राहील। शेअर बाजारात आज पडझड। सेन्सेक्स 400 अंकांनी कोसळला। निफ्टी 22,450 च्या खाली। बारामतीचा विमानतळ आता एमआयडीसीच्या ताब्यात। रिलायन्स समूहाचा करार रद्द करत एमआयडीसीने ताबा घेतला। धावपट्ट्या वाढवण्यासह विविध सोयीसुविधा उपलब्ध होणार। अमेरिकेच्या टॅरिफ धोरणाचा कोकणातील मच्छीमारांना फटका। कोळंबीवर 26% शुल्क भरावं लागणार। कोळंबीसाठी अमेरिका ही मोठी बाजारपेठ आहे। निर्यात घटल्याने स्थानिक बाजारात कोळंबीचे दर गडगडले। सोलापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या औंध बंधाऱ्यात केवळ 8 ते 10 दिवस पुरेल एवढंच पाणी शिल्लक। उजनी धरणातून सोलापूरसाठी 6000 क्युसेकने पाणी सोडलं। अमरावती विमानतळाचं लोकार्पण 16 एप्रिलला होणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते शुभारंभ होणार। 16 एप्रिलला अमरावती विमानतळावरून पहिलं विमान मुंबईच्या दिशेने झेपावणार।